सुप्रभात मंडळी. मी निलिमा पेटवर्धन आणि आज रविवार आहे, त्यामुळे एक वेगळा छानशी पोस्ट वाचून दाखवते तुम्हाला. शीर्षक आहे अंगठ्यास अंगठा कॉमेंटला कॉमेंट. लिहिलेली आहे श्रीकांत बोजेवार यांनी. जशास तसं ही केवळ मराठी भाषेतली एक म्हण नसून ती मराठी माणसाची किंवा एकूणच माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. या बाबतीत अनेकदा पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक काटेकोर असतात. स्त्रिया जशा वागतात तशा त्या वागल्या नसत्या तर कदाचित ही म्हण जन्मालाच आली नसती. म्हणजे एक प्रकारे स्त्रियांच्या स्वभावातील या गुणवैशिष्ट्यामुळे मराठी भाषा अधिक संपन्न झाली. एखाद्या सुलुताईकडून बारशाला किंवा मुलीच्या लग्नात किंवा कुठल्या तरी कौटुंबिक कार्यक्रमात आलेल्या आहेरात फक्त टॉवेल किंवा ब्लाऊज पीस होता की साडी, शर्ट, पॅन्टचं कापड वगैरेचा पूर्ण आहेर होता, हे पुरुष कधीच लक्षात ठेवू शकत नाहीत. स्त्रिया मात्र हे लक्षात ठेवतात आणि सुलुताईच्या घरी एखादं कार्य आले तर आहेर करताना जशास तशी परतफेड होईल याची काळजीही घेतात. आपण आपल्या दैनंदिन आयुष्याकडे नीट पाहिलं तर जशास तसं ची अनेक उदाहरणं सापडतील आपल्याला. लग्नाची किंवा कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाची निमंत्रणाची यादी करताना साधारणतः सिंगल, कपल किंवा फुल फॅमिली अशा 3 प्रकारात विभागणी केली जाते. त्यासाठी किती जवळचं आहे, किती महत्त्वाचं आहे आणि किती कामाचं आहे अशा फुटपट्ट्या ढोबळपणे लावल्या जातात. कार्यक्रमाला जाणाराही भेटवस्तू किंवा आजच्या भाषेत गिफ्ट घेताना साधारण हेच निकष लावतो. अरे, तुमच्या सोनूचं लग्न झालं? मला माहितीच नाही. असा प्रश्न ज्याच्याकडून पुढे येऊ शकतो अशा व्यक्तीला सहसा सिंगलमध्ये निमंत्रण जातं आणि त्याला व्हॉट्सॲप रिमाइंडर वगैरे जात नाही. अशी व्यक्ती लग्नाला समजा आलीच तरी एका मळक्या पाकिटात 50 रुपयांची नोट आणि 1 रुपयाचं नाणं घालून पाकिटावर स्वतःचं नाव न लिहिताच ते हाती देऊन जेवून निघून जाते. संपूर्ण कुटुंबाला निमंत्रण असेल तर आपण 5 जण येणार आहोत, किमान 1000 रुपये थाळी असा रेट असेल म्हणून 3000चं तरी गिफ्ट दिलंच पाहिजे असा हिशोब होतो आणि चांगल्या अर्थाने जशास तसाचा कित्ता गिरवला जातो. एकेकाळी प्लेट्स, ताटे, वाट्या, ग्लास, कपबशांचा सेट अशा निरुपद्रवी भेटी दिल्या जात असत. आता त्यात विविधता आल्यामुळे उपद्रवही वाढलाय. मग नावाचा एक अत्यंत निरुपयोगी असा प्रकार अलीकडे फार होकाळलाय. त्यात चहा किंवा कॉफी घ्यावी एवढा तो छोटा नसतो, त्यांनी पाणी पिणं सोयीचं नसतं आणि ते बरंही दिसत नाही. घरी लहान मूल असेल तर त्यानं जरा जास्त दूध प्यावं म्हणून बघ काकांनी किंवा काकूंनी तुला दूध पिण्यासाठी मग दिलाय असं कौतुकानं म्हटलं जातं. परंतु तो निर्धार 2च दिवस टिकतो आणि मग तो घरात सारखा जागा बदलत कसा बसा नांदतो. मग ही जमात विविध आकर्षक रंगात, डिझाईन्समध्ये मिळते. त्यामुळे प्रथम दर्शनी ती छान दिसते. किमतीही आटोक्यातले असतात, त्यामुळे कुणाकडून तरी ते सतत येतच राहतं. घरात एकाचे 4 कधी होतात ते कळतही नाही. मग त्याचे कधी चमचे, कधी चाकू, कधी पेन अशा काही वस्तू ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. त्यातही एखाद्यानं कल्पकता वापरून चमचे किंवा चाकू ठेवण्यासाठीचं होल्डरच थेट गिफ्ट दिलं की मग पुन्हा या मगांचं काय करावं असा प्रश्न पडतो. अलीकडे तर आलेले मग गिफ्ट पेपरचं आवरण नीट काढून एकदा पाहून झाले की त्या गिफ्ट पेपरसह तसेच ठेवले जातात आणि योग्य गिऱ्हाईक मिळालं की त्याचं पुनर्वसन केलं जातं.
नुसतेच विविध रंगांचे आकार काढलेल्या चित्रांच्या इटुकल्या फ्रेम्स, देवदेवतांच्या मूर्ती, पर्स, शोपीस असे बरेच काही शुभेच्छा म्हणून सारखे नवनवा गिफ्ट पेपर धारण करून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जात येत असतात. कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही, ती नवं रूप धारण करते असा सृष्टीचा नियमच आहे. मात्र काळाच्या ओघात आता जशास तसं या भावनेनं आणखीही एक वेगळं शस्त्र शोधलंय, ते म्हणजे सोशल मीडियाचं. व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निंग म्हणून विविध रंगी फुलं आली की आपल्यालाही जशास तसं म्हणून फूल ना फुलाची पाकळी पाठवावी लागते. कुणाकडून सुविचार आला की त्याचा सूड म्हणून आपल्यालाही एखादा सुविचार त्याच्यावर सोडून द्यावा लागतो. त्यांनी माझा मेसेज फक्त सीनवर सोडून दिला, मग मीही सीन करून सोडून देणार. असा सीनही बऱ्याच ठिकाणी दिसतो. एकेकाळी फक्त दिवाळी, पाडवा, नवीन वर्ष आणि वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस असे शुभेच्छांचे मोजके प्रसंग वर्षभरात आपल्यावर येत असत. आता अक्षय तृतीया, ज्योती अमावस्या, गुरुपौर्णिमा, संकष्टी काहीही असो, शुभेच्छा येऊन आदळतात. बरं, पाठवणारे स्वतःच्या मेसेजविषयी एवढे हळवे असतात की त्यांचा मेसेज उघडून पाहिला नाही तर लगेचच रुसवे आणि पाहून रिप्लाय दिला नाही तर फुगवे ठरलेले. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जशास तसेचे अनेक नवे अवतारही पाहायला मिळतात. एखाद्याने समजा आज माझा मुलगा चिरंजीव अमेय याचा रिझल्ट आला, त्याला 99.99% मार्क मिळाले. अभिनंदन अमेय बेटा, प्राऊड ऑफ यू असा मेसेज ग्रुपवर टाकला. होय, आपल्याच मुलाचे असे आपण जाहीर अभिनंदन करायचं अशी नवीन प्रथा आहे. अशा गुणी मुलाला किमान आभाळभर शुभेच्छा द्यायच्या अशी ही एक पद्धत आहे. आभाळाचं माप ज्यानं कोणी शोधलं त्याला भारतरत्न किंवा नोबेलच दिलं पाहिजे. तर या अशा मेसेजेसवर चहू बाजूनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू असताना मध्येच कोणीतरी नवी गाडी घेतल्याचा मेसेज आणि त्या गाडीसोबतचा फोटो टाकतो. या मेसेजमुळे अभिनंदनाचा आधीचा प्रभाव मध्येच खुंटून तो गाडीच्या दिशेने वाहू लागतो. अशा वेळी अमेयचे आई बाबा जाम वैतागतात. मग ते त्या नवी गाडी घेणाऱ्याच्या मुलाच्या रिझल्ट लागण्याची वाट बघतात. मुलाचा रिझल्ट येऊन त्याचं प्राऊड ऑफ यू बेटा म्हणून मेसेज टाकला गेला आणि अभिनंदनाचा सिलसिला सुरू झाला रे झाला की बदले की आग मध्ये जळत असलेले अमेयचे आई बाबा जशास तसं म्हणून आज आम्ही नवा सोफा घेतला असं म्हणून फोटो टाकतात. अनेकदा तो फोटो आणि तो सोफाही जुनाच असतो, परंतु जशास तसं साठी तो कामी येतो. फेसबुकवर तर असे देण्याघेण्याचे व्यवहार अविरत आणि निरंतर सुरूच असतात. माझ्या पोस्टवर त्याने साधा अंगठाही टाकला नाही, मीही नाही टाकणार असं म्हणणारे स्वाभिमानी तिथे मोठ्या कळपाने आहेत. अंगठ्यास अंगठा, कॉमेंटला कॉमेंट असा सरळ हिशोब तिथे असतो. काहींना मोबाईलवर मिस्ड कॉल देण्याची सवय असते. ही सवय इतरांच्या लक्षात आली की तेही त्याला मिस्ड कॉल देऊ लागतात. काही लोक असेही असतात की आपण फोन केल्यावर अरे बरं झालं तू फोनच केलास, ते माझं एक काम होतं तुझ्याकडे असं म्हणत आपलेच घोडे पुढे दामटवतात. एक प्रसिद्ध लेखक आहे, ते फेसबुकवर कुणालाही कशावरही वाह छान अशी आणि एवढीच प्रतिक्रिया देत. हळूहळू सगळ्यांच्याच ते लक्षात येऊ लागलं आणि अनेकांच्या मनात जशास तसंची भावना दाटून येऊ लागली. एकदा त्या वाह छानवाल्या लेखकाच्या
पोस्टवर सलग 15-16 प्रतिक्रिया. वाह, छान, अशाच पडल्या. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा काय प्रकार आहे. अशा प्रकारे सवयी एकदा लक्षात आल्या की लोक हळूहळू जशास तसेचे हत्यार उपसू लागतात. परंतु त्यामुळेच एकूण मानवी व्यवहार सुरळीत चालत राहतात, हेही खरंय. बघा मंडळी, पटतंय का? आपल्या बाबतीत पण असंच होतंय का? विचार करण्याजोगा आहे ना. तर श्रीकांत बोजेवार यांच्या या पोस्टसाठी त्यांचे मी खूप खूप धन्यवाद देते. श्रीकांत बोजेवार हे एक ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक आहे. आणि हा त्यांचा जो लेख आहे ना, तो 2025च्या मे महिन्याच्या कालनिर्णयमध्ये छापून आलेला आहे. धन्यवाद श्रीकांतजी. अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह पुन्हा आपण पुढच्या रविवारी भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.